हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पहिलीचा 3.3 लंच टाइम म्हणजे काय तर दुपारच्या जेवणाची वेळ हा धडा पाहणार आहोत। जो नवीन अभ्यासक्रम आलेला आहे त्यामधील हा धडा आहे। तर खाली पाहूया आता काय दिसतंय या चित्रांमध्ये। काय दिसतंय तर शाळेची मुलं दिसतात। ह्या पहिल्या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता मुलं काय करतात, असे रांगेने उभं राहिलेले इथं रांगेने असे उभं राहिलेले इथं खाली काय लिहिलंय आहे, मेक अ क्यू म्हणजे काय तर रांग। मेक अ क्यू यांनी काय केलंय, रांग तयार केलेली आहे। या दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय तर मुलं काय करतात, ते हात धुतात। रांगेमध्ये उभं राहून सगळेजण छान छान हात धुवून घेतात। आता पुढच्या चित्रामध्ये ह्या तिसऱ्या चित्रामध्ये काय दिसत आहे, आता टेक युअर प्लेट म्हणजे काय तर तुम्हाला जेवण खाण्यासाठी म्हणजे भात खाण्यासाठी प्लेट घ्या। आता ह्या खालच्या चित्रामध्ये काय दिसतंय, प्लेट घेऊन गेल्यानंतर टेक युअर फूड म्हणजे काय तर ह्या काय करतात बाई, भात देतात म्हणजे भात वाढतात तुम्हाला। टेक युअर फूड म्हणजे काय तर तुमच्या प्लेटमध्ये भात घ्या, अन्न घ्या। सिट इन अ रो स्टार्ट युअर लंच म्हणजे लाईनीत असे बसा आणि तुमचं जेवण सुरू करा। लंच म्हणजे काय तर दुपारचं जेवण आणि डिनर म्हणजे काय तर रात्रीचं जेवण। ब्रेकफास्ट म्हणजे काय तर नाश्ता सकाळचा असतो ना तो। आता पुढच्या चित्रामध्ये काय दिसतंय, डोंट वेस्ट फूड म्हणजे ह्या मुलांनी काय केलंय, सगळं जेवण खाऊन घेतलंय, भात सगळं खाऊन घेतलाय। अन्न अजिबात वाया घालायचं नाही। आता ह्या चित्रामध्ये काय दिसत आहे तर तो मुलगा काय करतोय, त्याने जेवलेली प्लेट होती ना मुलांनी ती काय करायची, नेऊन तिथं काय करायची, इथं टप ठेवलाय त्याच्यात टाकायची। पुट द प्लेट्स इन द टप म्हणजे जेवलेली प्लेट आहे ना ती टपात नेऊन ठेवा। तुमच्या शाळेमध्ये कसं आहे, स्वतःचाच डबा घेऊन जायचा आणि त्याच्यातच भात खायचा। कोणी तुम्हाला प्लेट देत नाही, पण काही शाळेमध्ये प्लेट देतात। आता ह्या चित्रामध्ये काय दिसतंय, ड्राय युअर हँड्स आफ्टर वॉशिंग देम म्हणजे जेव्हा तुम्ही ताट टाकता ना त्या टपमध्ये, नंतर तुमचे हात खराब असतील ना जेवलेले, तर हात धुवा आणि तुमचे हात पुसून काढा। आणि शेवटच्या चित्रामध्ये काय दिसतंय, गो टू युअर क्लास म्हणजे जेवण झालं ना तुमचं, हात पण पुसलेत, पाणी पण प्यायला असतं तर तुमच्या वर्गात जाऊन बसा। अशा पद्धतीने लंच टाईममध्ये म्हणजे जेवणाच्या वेळी दुपारी काय होते शाळेत ते तुम्हाला इथे इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे। इथेच हा चॅप्टर संपलेला आहे। पुढचा चॅप्टर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू। थँक्यू।